नमस्कार दोस्तांनो. भगवद्गीता संपूर्ण अर्थासहित या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलचे मुख्य उद्देश आहे की पुऱ्या जगामध्ये आपले जे मराठी बांधव पसरलेले आहेत त्यांना भगवद्गीता वाचायला वेळ नसेल तर या चॅनलच्या माध्यमातून ते जेव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळेस ते प्रवासाच्या दरम्यानसुद्धा ऐकू शकतात. आणि आपले जे दिव्य ज्ञान भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितले ते सर्व धर्मांसाठी आहे. भगवद्गीतेमध्ये कोणत्या धर्माचा उद्देश नाही, फक्त मानव जातीसाठी, मानवासाठी आहे. मानव म्हणजे सर्व धर्माचे माणसं त्याच्यामध्ये आली. तर याविषयी थोडी प्रस्तावना मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. विश्व साहित्यामध्ये भगवद्गीतेचे स्थान अद्वितीय आणि अलौकिक आहे. ही साक्षात भगवंताच्या मुखातून प्रसारित झालेली परम रहस्यमय अशी दिव्यवाणी आहे. या स्वतः भगवंतांनी अर्जुनास निमित्त करून मानवजातीच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे. आणि ह्या छोट्याशा ग्रंथामध्ये भगवंतांनी आपल्या हृदयातील अत्यंत विलक्षण भाव भरले आहेत की ज्या आत्तापर्यंत कोणालाही अंत लागू शकत नाही आणि लागणे शक्य नाही. पहिल्या अध्यायाचा 10वा, 19वा, 20वा आणि 25वा श्लोक, दुसऱ्या अध्यायाचा 39वा, 40वा, तिसऱ्या अध्यायाचा 3रा, 10वा, 12वा, 13वा, 43वा श्लोक, चौथ्या अध्यायाचा 18वा, 38वा श्लोक, 5व्या अध्यायाचा 13वा, 14वा श्लोक, 6व्या अध्यायाचा 20वा आणि 38वा श्लोक, 7व्या अध्यायाचा 5वा आणि 19वा श्लोक, 8व्या अध्यायाचा 6वा श्लोक, 9व्या अध्यायाचा 3रा आणि 31वा श्लोक, 10व्या अध्यायाचा 41वा श्लोक, 11व्या अध्यायाचा 26वा श्लोक, 27व्या आणि 46वा श्लोक, 12व्या अध्यायाचा 12वा श्लोक, 13व्या अध्यायाचा 1 आणि 19वा, 20वा आणि 21वा श्लोक, 14व्या अध्यायाचा 3रा, 12वा, 17वा आणि 20वा श्लोक, 15व्या अध्यायाचा 7वा, 11वा श्लोक, 16व्या अध्यायाचा 5वा आणि 20वा श्लोक, 17व्या अध्यायाचा 7वा, 8वा, 9वा आणि 10वा श्लोक, 18व्या अध्यायाचा 37वा आणि 73वा श्लोक इत्यादी इत्यादी. जर पाठक गांभीर्याने याचे अध्ययन करेल तर त्याला अनरवी कोणत्याही इतर श्लोकातून थोडेफार नवीन नवीन भाव प्राप्त होऊ शकतात. वर्तमान काळात प्रामुख्याने सरळ सोप्या पद्धतीने साधनाचे तत्त्व विषद करणाऱ्या ग्रंथाचा अभाव जाणवतो. म्हणून योग्य मार्गदर्शन न मिळालेल्या साधकांना कठीण जाते. अशा स्थितीत परमात्मा प्राप्तीच्या अनेक सरळ उपायांनी युक्त साधकोपयोगी अनेक विशेष आणि मार्मिक गोष्टींना शृंगारल्या तसेच अत्यंत सरळ आणि सुबोध भाषेत लिहिलेला हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान झाला आहे. परमशांतीचा इच्छुक साधकांसाठी ते मग तो कोणते देश, वेश, भाषा, मत, संप्रदाय ते जे का असे ना त्याच्यासाठी ही भगवद्गीता हा संजीवनी औषधी समान आहे. या टीकेचे अध्ययन केल्यास हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, ईसाई, मुसलमान इत्यादी सर्व धार्मिक अनुयायांना आपापल्या मतानुसार उद्धाराचे उपाय मिळतील. आपल्या उद्देशाच्या सिद्धीसाठी साधक या ग्रंथात आवश्यक ती संपूर्ण साधकाला पूर्ण मिळेल. परमशांतीची इच्छुक सर्व बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे की त्यांनी या ग्रंथरत्नाचे मनपूर्वक अध्ययन किंवा श्रवण
करावे आणि तत्त्व समजून घेतले यथासाध्य आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आपणा सर्वांना माहीत आहे की आपले माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम साहेब हे सुद्धा गीतेचे प्रगाढ अभ्यासक होते. यावरून आपल्याला दिसते की गीता हा कोणत्या एका धर्मासाठी नाही, तो संपूर्ण मानवजातीसाठी. तर मी जो आजपासून गीतेचे प्रत्येक दिवशी 1 श्लोक 2 श्लोक ज्याप्रमाणे त्याचा विस्तार असेल त्याच्याप्रमाणे व्हिडिओ आपल्यासमोर सादर करणार आहे. त्याने ते आपण संपूर्ण पाहावे तर आपले नक्कीच कल्याण होईल. आणि भगवतीचे सामर्थ्य एवढे आहे की आपण भगवतीचा वाचताना आपली कोणत्या प्रकारची भीती राहत नाही, सर्व भीती नष्ट होते. आणि श्रीकृष्ण भगवानांकडे जाण्याचा एक चांगला राजमार्ग आहे. तर मी उम्मीद करतो की आपण या चॅनलचे प्रत्येक व्हिडिओ फक्त भगवतीच्या ओरिजिनल संस्कृत श्लोकाने त्यांचे मराठीमध्ये विस्तार यालाच समर्पित आहे. तरी आपण या चॅनलचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपले जीवनाचे कल्याण करावे. जय श्रीकृष्ण.